अमरावती शहर पोलिसांनी सरफरोश चित्रपटातील थराराची आठवण करून देणारे एक धाडसी ऑपरेशन राजस्थानमध्ये राबवले आहे. एमडी ड्रग्सच्या मुळाशी जात पोलिसांनी राजस्थानमधील गुप्त फॅक्टरीचा पर्दाफाश केला असून 2 मुख्य सूत्रधारांना बेड्या ठोकल्या आहेत. 6 एप्रिलला अमरावती पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथक गेल्या 1 महिन्यांपासून राजस्थानमध्ये तळ ठोकून होते. तपासादरम्यान असे समोर आले की हे ड्रग्ज राजस्थानमधील एका गुप्त फॅक्टरीत तयार करून एजंटमार्फत अमरावतीत पाठवले जात होते. विशेष म्हणजे या रॅकेटचा आर्थिक व्यवहार नागौर, जयपूर आणि जोधपूर सारख्या शहरांमधून हवालामार्फत केला जात होता. या प्रकरणात मुंबईतील माहीम येथील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर अजीम सय्यद असद शेख याचाही सहभाग उघड झालाय. पोलिसांनी राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातील रिया गावात सापळा रचला. आरोपी मांगीलाल गणपत सिंघावत आणि विष्णुलाल मोहनलाल गायरी हे एका धाब्यावर येणार असल्याची पक्की माहिती मिळताच पोलिसांनी साध्या वेशात वेढा घातला. सरफरोश चित्रपटात दाखविल्याप्रमाणे काही पोलीस रेती कामगार बनून नदीत काम करत होते, तर काही धाब्यावर लक्ष ठेवून होते. संकेत मिळताच पोलिसांनी झडप घालून दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत ड्रग्ज बनविण्याचे केमिकल आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मोहिमेत आत्तापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली असून 5 आरोपी अद्याप फरार आहेत. अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये आपण 8 मार्च रोजी नागपूर गेट पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक मोठी कारवाई एमडी ड्रग्ज संदर्भात केली होती. त्या कारवाईमध्ये आपण 2 किलो 79 ग्राम ड्रग्ज हे शेख फहीम आणि शेख आयान या 2 व्यक्तीकडनं आपण जप्त केलं होतं. त्या एवढी मोठी कारवाई अमरावती शहर आयुक्तालय हद्दीमध्ये प्रथमच झाली होती. त्यामुळे माननीय पोलीस आयुक्त यांनी या गुन्ह्याच्या फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस शोधण्यासाठी आम्हाला तसे आदेश दिले होते. तेव्हापासून 8 मार्चपासून आज दिनांक 7 एप्रिलपर्यंत आम्ही या तपासामध्ये गुन्हे शाखेचे संपूर्ण अधिकारी, संपूर्ण कर्मचारी हे दिवसरात्र काम करत आहेत. आणि याच्यामध्ये फॉरवर्ड लिंकमध्ये आम्ही जवळपास 8 आरोपी निष्पन्न केले आहेत. त्यामधले 3 आरोपी अटक केलेले आहेत. आणि फॉरवर्ड लिंकमध्ये जे आरोपी अटक झालेले आहेत त्यांच्याकडूनही आम्ही समोर अनुक्रमे 65 ग्राम आणि 81 ग्राम एमडी ड्रग्ज जप्त केला आहे. आणि बॅकवर्ड लिंकमध्ये पाहता या आरोपीकडनं आम्हाला एक मुंबईचा आरोपी अजीम शेख याची माहिती मिळाली होती. तर त्याचा मुंबईमध्ये जाऊन शोध घेऊन त्याला त्याच्या एमडी ड्रग्ज सहित आम्ही या ठिकाणी अटक केलं होतं. आणि त्याच्याकडं परत तपास करता बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये आम्हाला परराज्यातली एक लिंक मिळाली होती. राजस्थान राज्यामधून हे ड्रग्ज येत असल्याची एक माहिती आम्हाला त्या अजीमच्या तपासादरम्यान खुलासा झाली होती. आणि अजीमच्या तपासादरम्यान खुलासा झाल्यानंतर आम्ही मागील 15 दिवसापूर्वी राजस्थान येथे जाऊन आलो, परंतु पाहिजे तसं यश मिळालं नव्हतं. त्यानंतर आम्ही परत त्याची पूर्ण माहिती, थोडं तांत्रिक माहिती त्याची हस्तगत करून राजस्थानला जवळपास 4 अधिकारी आणि आमचे 16 कर्मचारी असे सुमारे मागील 8 दिवसापासून आम्ही या तपासावर काम करत होतो. आणि ज्या ठिकाणाहून ही ड्रग्ज मॅन्युफॅक्चर होते ते शोधण्याचं आव्हान आमच्या पुढे होतं. आणि दरम्यान मुदतीत मांगीलाल गणपतसिंग सिंगावत हा जो अजीमच्या तपासामध्ये नाव निष्पन्न झालं होतं त्याला आम्ही जयपूर, नागौर या राजस्थानच्या जिल्ह्यात शोधलं होतं, परंतु तोही हाती लागत नव्हता. त्यानंतर मांगीलाल आणि जो एक त्या फॅक्टरीचा मालक जो आहे विष्णू मोहनलाल गायरी, राहणार मोहोडा, तालुका अर्नोड, जिल्हा प्रतापगड, हे दोघंही जण एका ठिकाणी असल्याबाबतची माहिती आम्हाला मिळाली होती. आणि काल रात्री सुमारे 11-12 वाजता हा जो विष्णू गायरी आहे त्याच्या स्कॉर्पिओमध्ये हे दोघं जण एका ठिकाणाहून जात होते अशी माहिती मिळाली. तेव्हा ट्रॅप लावून आम्ही सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्याला त्या ठिकाणी ताब्यात घेतलं. त्याच्याकडे तपास केल्यानंतर विष्णूच्या ज्या झडतीमध्ये आहेत किंवा त्याच्या मोबाईलमध्ये आहेत किंवा त्याच्या घरझडतीमध्ये आम्हाला जे काही एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारे जे केमिकल्स आहेत त्याचे काही पुरावे मिळालेले आहेत. आणि सुमारे 1-1.5 महिन्यापूर्वीच विष्णू आणि त्याचा एक मित्र आहे राधेश्याम दमामी, हा पण अर्नोड पोलीस स्टेशन, जिल्हा प्रतापगड हद्दीत राहतो. हे दोघं मिळून तिथं फॅक्टरी चालवत होते एमडीची. आणि 1-1.5 महिन्यापूर्वीच प्रतापगड पोलिसांनी याच्या फॅक्टरीवर रेड करून ती फॅक्टरी सीज केलेली आहे. तेव्हापासून याची फॅक्टरी बंद आहे. परंतु यांनी जी ड्रग्ज आमच्याकडे आली होती 2 ते 2.5 किलो ड्रग्ज जी आली होती ते त्याच फॅक्टरीमधून मॅन्युफॅक्चरिंग होऊन आल्याची कबुली
ही आम्हाला विष्णूकडून मिळालेली आहे आणि विष्णूला आम्ही ताब्यात घेतलेलंच आहे. त्याचा जो पार्टनर आहे त्या फॅक्टरीतला एक राधेश्याम, तो अद्याप फरार आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आम्ही राधेश्यामलाही शोधत आहोत आणि अशा पद्धतीने जी ड्रग्ज मिळाली होती त्याचे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंक या ठिकाणी आम्ही पूर्ण केलेले आहेत. ज्या ठिकाणी ती मॅन्युफॅक्चर होत होती तिथून ते आम्ही पकडली. याचा जो प्रवास आहे या प्रवासाचा खुलासा आणि त्याचं एक सत्य आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. प्रतिनिधी जावेद शहा, NTV न्यूज मराठी, अमरावती.